आता इतिहासात जमा होणार बीडीडी चाळ। लवकरच तिथे 40 मजली इमारती उभ्या राहणार आहेत। इंग्रजांच्या काळातील तुरुंग ते गिरणी कामगारांचा गोकुळ असा हा बीडीडी चाळीचा प्रवास जाणून घेऊया आठवणीतील बीडीडी चाळ या स्पेशल रिपोर्टमध्ये। अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ अखेर झाला आहे। ब्रिटिशकालीन कारागृह म्हणून उभारण्यात आलेल्या या बीडीडी चाळीचं गोकुळ कसं झालंय हा इतिहास जाणून घेऊया। ब्रिटिश राज्यसत्तेच्या काळात अनेक उठाव झाले। त्या काळी स्वतंत्र चळवळीत जे सहभागी झाले होते त्या आंदोलनकर्त्यांना जेरबंद करून तुरुंगात डांबण्यात आलं होतं। त्यावेळी आंदोलनकर्त्याची संख्या जास्त तर तुरुंगाची संख्या कमी अशी परिस्थिती होती। म्हणून मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी कारागृह बांधण्याचे आदेश दिले। किंग एडवर्ड यांनी 1924 मध्ये हे काम पूर्ण केले आणि स्वातंत्र्य लढ्यातील बंदी करण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना या कारागृहात ठेवण्यात आलं होतं। त्या कारागृहाचं नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं ठेवण्यात आलं। बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच आजची बीडीडी चाळ। वरळी करी रोड, NM जोशी मार्ग आणि परळ नायगाव असा या 3 ठिकाणी मिळून 34.5 हेक्टर परिसरात हे बांधकाम करण्यात आलं। पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ह्या इमारती पडीक झाल्या। या इमारतीची साफसफाई व्हावी म्हणून 4 इमारती सफाई कामगारांना देण्यात आल्या, तर इतर इमारतीची स्वच्छता राखण्यासाठी त्यांना ठेवण्यात आलं। या पडीक जमिनीत पुढे गिरणी कामगार राहू लागले। कालांतराने त्यांचं कुटुंबही राहायला आलं। पुढे बीडीडी चाळीत कामगारांचं गोकुळ नांदू लागलं। वरळी करी रोड, NM जोशी मार्ग आणि परळ नायगाव येथे सर्व मुंबईत सध्या 207 चाळी आहेत। यापैकी वरळी येथे 121 तर नायगावमध्ये 42, NM जोशी येथे 32 आणि शिवडी येथे 12 चाळी आहेत। या बीडीडी चाळीपैकी सर्वात मोठी चाळ ही वरळीची। 121 इमारती आणि 9680 घरं वरळीच्या बीडीडी चाळीत आहेत। तर या तिन्ही चाळीमध्ये मिळून 15,000 घरे आणि 8,000 व्यापारी गाळे आहेत। प्रत्येक घर 160 स्क्वेअर फुटाचं आहे। तर बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा राज्यात युती सरकार असताना 1996 साली आला। पहिल्यांदा 200 चौरस फुटाचं घर मिळावं ही मागणी पुढे आली, पण हा प्रस्ताव काही कारणास्तव पुढे गेला नाही। त्यानंतर रोहिदास पाटील गृहमंत्री असताना 300 चौरस फुटाचं घर मिळावं अशी मागणी करण्यात आली, पण विरोधातून हा प्रकल्प जिथल्या तिथेच राहिला। बीडीडी चाळ वासियांनीही हा प्रकल्पाला विरोध केला। हा प्रकल्प तिथेच थांबला। पुढे 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा हा मुद्दा पुढे आला। त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी 500 चौरस फुटाचं घर मिळावं अशी मागणी केली आणि ही मागणी मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं। त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पुन्हा भूमिपूजन झाले आणि ऑगस्ट 2021 मध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवात झाली। या ठिकाणी 15,593 घरं तर 8,120 व्यापारी गाळे बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। तर बीडीडी चाळीचा मुख्य प्रस्ताव 22 मजली इमारतीचा होता, पण आता तो 40 मजली इतका करण्यात आला आहे। बीडीडी चाळीच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या या 40 मजली इमारती 5 वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे। अनेक वर्ष पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांसाठी जशी आनंदाची बाब आहे, तशा त्यांच्या मनात प्रश्न देखील आहेत की आता नवीन बांधलेल्या इमारतीचं मेंटेनन्स कोण करणार, महापालिकेची पाणीपट्टी, घरपट्टी कोण भरणार, असे दैनंदिन प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे। म्हाडाच्या वतीने वरळी येथे हाती घेण्यात आलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम वेगाने सुरू आहे। पुनर्विकासासाठी एकूण 33 इमारती बांधल्या जाणार आहेत, तर 40 मजलीच्या 8 इमारतीपैकी D आणि E विंगचा ताबा 2025च्या मार्च महिन्यात 550 कुटुंबांना घराचा ताबा दिला जाईल।
त्यामुळे अनेक वर्ष पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या बीडीडी चाळीत नांदणाऱ्या गोकुळांसाठी ही आनंदाची गोष्ट तर आहेच, पण दुसरीकडे पिढ्यानपिढ्या घालवलेल्या त्या जुन्या आठवणी सुद्धा आहेत. ऐकूया त्यांच्याकडूनच. आपण सध्या बीडीडी चाळीत आहोत. बीडीडी चाळ ब्रिटिश कालीन चाळ आहे. 1920 ते 1925 दरम्यान याचं बांधकाम झालेलं आहे. एकूण 92 एकरमध्ये ही चाळ आहे आणि तिथले इतर वेगवेगळ्या समाजाचे लोक इथे राहत असतात. एकूण 1 ते 119 अशी इमारती इथे आहेत. आपण सोबत काही चाळीतले लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तर काय म्हणाल, आपण किती वर्षापासून इथे राहता? मी आता जन्मापासूनच आहे इकडे. माझा जन्म झाला इथे 1968ला. तेव्हापासून इथे आहे. काय आपल्या आठवणी आहेत? आपण इथे लहानाचे मोठे झाल्यात, लोकांची 5-5 पिढ्या इथे गेल्यात. आता हे पुनर्विकासाच्या नावाने तोडलं जातं, आपल्याला नवीन ठिकाणी शिफ्ट केलं जातं, स्थलांतरित केलं. त्याबद्दल काय म्हणाल? नवीन ठिकाणी शिफ्ट केलं ही चांगलीच गोष्ट आहे, पण या बीडीडी चाळीचा जो इतिहास आहे आणि या ठिकाणचं जे मोकळं वातावरण होतं, या ठिकाणचे जे खेळ होते पूर्वीचे, आता हे बीडीडी चाळ नवीन इमारतीमध्ये जेव्हा शिफ्ट करतील त्यावेळेस तिथली जी जागा असेल, काय असेल, जे मोकळं वातावरण असेल ते कदाचित मिळेल की नाही याची शंका आहे. आणि मोकळे जे खेळ होते ते खेळता येतील की नाही ही पण शंका आहे. इथे आपण बिंदास्तपणे राहायचं, तिथे मनमोकळेपणे राहता येणार नाही. तसं आपल्याला मेंटेनन्सचा खर्चसुद्धा, आपला जे खिसाचा खर्च आहे तो वाढेल. ते तर येणार. आपण राहणार म्हणजे 40 मजल्याची बिल्डिंग जर इमारतीमध्ये राहायला गेलो तर तो मेंटेनन्स तर आलाच. आज आपण 19 रुपये मेंटेनन्समध्ये बीडीडी चाळीत काढले, पण आता नवीन इमारतीमध्ये तो मेंटेनन्स आला तो भरावाच लागणार शेवटी. काय म्हणाल काका, काय नाव आपलं? माझं नाव, मला नाना परब म्हणतात. किती वर्षापासून आपण बीडीडी? माझा इथे 1946चा जन्म आहे. पण जन्मापासून इथे? हो, जन्मापासून. कसं वाटतं? पण बीडीडी चाळ आहे जे आता इतिहास जमा जाऊन चाललेली आहे. आता या बिल्डिंगला झाले 100 वर्ष. याचं डेव्हलपमेंट तर होणं गरजेचं आहे काय. आणि आता उशिरा का पण होईना होते, ह्याच्यात आनंद आहे काय. आम्ही 5 रुपये भाड्यापासून इथे राहिलेलो आहोत. आज 17 रुपये भाडं आहे. एवढ्या अल्प किमतीत भाडं मिळताना कठीण आहे मुंबईत काय. काय आपल्या आठवणी आहेत या चाळीतल्या? आठवणी सांगायला गेलं तर भरपूर काय आहे काय. लहानपणाच्या खूप इथे या लाद्या आता पडल्या. इथे सगळं मातीचे सगळं होतं. हे नंतर लाद्या घातल्या गेल्या काय. तर त्याच्यामुळे जो बदल हे होतच असतात आणि व्हायला हवेत, ना याच्यातला भाग नाही. पण ते बदल आपण पण स्वीकारायला हवेत. काही बदल पटतात, काही बदल नाही पटत, परंतु ते कालानुसार आपल्याला ते व्यवहाराने पटवून घ्यायलाच हवे. काय म्हणाल काका, आपलं नाव काय? आपण किती वर्षापासून? संदीप मोरे. लहानपणापासून इथेच राहतोय. काय आठवण आहेत आपल्या बीडीडी चाळ याचा पुनर्विकासाच्या नावाने? जे आपण इथे मनमोकळेपणा राहत होते ते आपण जे नवीन बिल्डिंग इमारती टावर्स आहेत त्याच्यामध्ये आपण स्थलांतर होणार आहात. मग तिथे आपण इकडच्या पेक्षा जे आपले जे नाते आहेत, आजूबाजूचे जे नाते आहेत, तिथे कोण आपल्या बाजूला राहणार आहे तेही माहिती नाही आपल्याला. तर काय हे सगळं विचार करून आपल्याला कसं वाटतं मनाला? तर परबांनी सांगितलंच की बाबा भरपूर आठवणी आहेत. डेव्हलपमेंट ही गरज पण आहे काळाची. आणि शेजारी कोण येईल, काय येईल ते आम्हाला पण माहीत नाही. पण शक्यतो आम्हाला असं वाटतं की जे पूर्वीची लोक आहेत तीच आमच्या बरोबर राहावीत आणि राहतील पण, ही आमची अपेक्षा आहे. राहतील पण. राहिली दुसरी गोष्ट आठवणी म्हणजे जे आम्ही एकोप्याने राहत आलो आहे आजपर्यंत, म्हणजे मग हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, हे सगळे आम्ही एकोप्याने राहिलेलो आहे. भांडणं झालेली आहेत पण परत ती 2 दिवसांनी परत आम्ही एकत्र एकामेकाच्या सुखादुःखात सगळे धावून आलेले इथली आम्ही सगळी लोक आहोत. बघितलं गेलं तर इथे क्रिकेटला घेऊन सुद्धा इथे भांडणं व्हायचे असं इकडचे लोक सांगत आहेत. एवढं भांडण होऊन सुद्धा सुद्धा इथे लोक एकोपाने राहतात. एवढे वर्ष झाले, लोकांचे 5-5, 6-6 पिढ्या इथे गेलेत. पुनर्विकासाच्या नावाने आपण दुसरीकडे स्थलांतरित होतात. हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चरच्या आठवणी काय आहेत आपल्याकडे? या स्ट्रक्चरबाबत सांगायचं झालं तर जवळजवळ स्ट्रक्चरला 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे. आणि याचं पहिलं नाव होतं BDD, म्हणजे बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. मी त्यावेळी मुंबई नव्हतं, बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. आणि त्यावेळी असं ऐकिवत आहे की ते सगळे जेल होते इंग्रजांची. त्यानंतर जेव्हा ताब्यात आले आपले हे सगळे, त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर जात येत असताना पकडून एकेका रूममध्ये टाकलेलं आहे. ही रूम तुझी, ही रूम तुझी. हायकोर्टाचे लोक, मंत्रालयातले लोक, असे करत आम्ही हे सगळे आत्तापर्यंत लोक जमा झालेलो आहोत. आणि इथे तुम्ही जे म्हणालात ते वातावरण
क्रिकेटवरनं भानगडी व्हायच्या काय व्हायच्या, पण आजही आम्ही अभिमानाने सांगू की आता आमच्या 2 बिल्डिंगचा विचार केला तर इथं 18 पगड जाती आहेत. म्हणजे मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, दलित वर्ग आहे, आमचा वर्ग आहे, पण कधीही कोणाशी भांडण झालेलं नाही. उलट सगळे कार्यक्रम एकोप्याने केला जातो. कुठलाही सण असो, होळी असेल, नंतर तुमचा गणपती असेल, नंतर आमची हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात होते ती असेल, सगळे म्हणजे त्या सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र असतात आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे. पण उद्या आम्ही जेव्हा टॉवरमध्ये जाऊ तर आम्ही सगळी लोक एकत्र येऊ याची आज तरी गॅरंटी नाही आहे. कारण लॉटरी कशी पडेल, एका विंगमध्ये आलो दुसऱ्या विंगमध्ये आलो तर ते होऊ शकते. कारण अजून आमचा विचार झालेला नाही 1 ते 7चा, कारण यादीच लागायची आमची. पण ह्या सरतेशेवटी असं हे जर बिडीचा आता विचार केला तर आत्तापर्यंत आपल्याकडे रामनाथ पारकर 20 नंबर जिथे राहायचे कसोटीपट्टू, 21 नंबरमध्ये संजय पाटील कसोटीपट्टू, हे खेळाडू इथेच तयार झाले, जांभोरीमांच्या विकेटवर तयार झाले. दुसरं नाट्यक्षेत्राच्या बाबतीत म्हटलं तर आमचे स्वतःचे वडील हे 1968 सालातले समूसांच्या चाळीत या नाटकाचं गाजवलेलं रंगभूमी आणि बेस्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना त्यावेळी शासनाने पुरस्कार दिलेला होता. नंतर आमच्याकडे कलाकार तर भरपूरच आलेले आहेत. बिडीचा इथं मोजायला गेले शैक्षणिक विभागातली जी कलाकार मंडळी आली आहे ती ह्या बिडीचा इथनं झालेली आहे. ते कुठे आम्ही काय इथेच या गल्लीमध्ये पोद्दारच्या गल्लीमध्ये अभ्यास करणं, कोपऱ्यात अभ्यास करणं, हे सगळ्यात शेवटी म्हणजे आमची ही जी बिल्डिंग आहे तर ज्यावेळी महापौर परिषद आली तर मुंबईचं महापौर परिषद पहिले महापौर आणि शेवटचे महापौर हे नंदू साटम होते आणि हे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणारे होते. म्हणजे अशी लोकं ह्या बिडगी चाळीत लहानाची मोठी झाली, बिडगी चाळीचं नाव गाजवलं, पण त्यांनी कधी ह्या बिडगी चाळीला विसरले नाहीत. म्हणून आम्ही ज्यावेळी मोठ्या घरात जाऊ त्यावेळी आम्ही एकच म्हणू, अखेरचा हात तुला दंडवत सोडून जातो चाळ, आणि आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. काय म्हणतो, आणि आम्ही सगळे खेळ खेळलो. काय आठवणी आपल्या इथे जाळीला घेऊन काय आठवणी आहेत का? भरपूर आठवणी आहेत, सांगण्याला कमीच आहे. आम्ही काय नाही खेळलो, विटी दांडू खेळलो, लगोऱ्या खेळलो, सगळं खेळलो, सगळं आट्याबॅट्या खेळलो, सगळं खेळलो. पण आम्हाला काय नंतर अपोज झाला आणि नंतर त्यांनी डेव्हलपमेंट केली, तरी पण आम्ही खेळलो. काय तर त्रास होतो म्हणून रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही खेळायचो आट्याबॅट्या. एवढे गेम खेळलो ना, भरपूर सूरपारंबी बिरंबी सगळे. ते वर्तमान बदलाव आपल्यामध्ये पण आणायचा आणि दुसऱ्याबरोबर व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नवीन अनुभव, नवीन आठवण परत आपल्या कुठेतरी स्टोरेजमध्येच गेलं पाहिजे, त्यासाठी जागा राखीव केली पाहिजे. तर नवीन अनुभव घेण्यासाठी लोक इथे उत्सुक सुद्धा आहेत. कॅमेरा पर्सन किशोर गायकवाडसह न्यूज मराठी 24/7. तर आपण पाहिलं तर किती लोकांची इथे आठवणी आहेत. त्यांच्या 5-5 पिढ्या गेल्यात त्यांचे, लहानपणापासून ते आत्तापर्यंत आठवणी त्यांच्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्टसह किशोर गायकवाडसह मी संतोष देवकर, न्यूज 24/7 मुंबई. खरोखरच खूप भावनिक आणि जिव्हाळ्याचे आपुलकीचे नाते आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत येथील चाळकर यांचे बीडीडी चाळीशी. मायानगरी मुंबईची खरी ओळख म्हणजेच बीडीडी चाळ. बीडीडीतलं जांभोरी मैदान आजही कित्येक ऐतिहासिक क्षणाची साक्ष देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली सभा यांच्या कार्याचं मुख्य केंद्र म्हणून बीडीडी चाळीची इतिहासात नोंद आहे. आणि कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातले कित्येक स्वातंत्र्य सैनिक बीडीडी चाळीतूनच पुढे आले. अस्सल मराठमोळ्या मुंबईकरांच्या रोजच्या जगण्यात बीडीडी चाळ हा शब्द नव्हे तर भावना रक्तात भिनलेली दिसून येते. मुंबईच्या इतिहासाची जी अनेक पाने आहेत ती जोडल्या गेली आहेत या बीडीडी चाळीशी. आणि हा इतिहासाचा ठेवा, वारसा, ही संस्कृती जपण्याचा निर्णय या डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये सुद्धा घेतला गेलेला आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बीडीडी चाळीतील नवीन पिढी नव्या स्वरूपाच्या, नव्या घराच्या आशेवर आहेत. इतिहासात जमा होणाऱ्या बीडीडी चाळीचं नवं रूपडं बघण्याचं स्वप्न केव्हा प्रत्यक्षात उतरतं याचं. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी 92 एकर जमिनीवर जवळपास 207 चाळी पसरलेल्या आहेत. वरळी, शिवडी, नायगाव आणि NM जोशी मार्ग येथे आजही बीडीडी चाळी नजरेस पडतात. 160 चौरस फुटाच्या खोलीत जिथे श्वास घेणं मुश्किल होतं तिथे हजारो कुटुंब गैरसोय असताना देखील आयुष्य जगण्याचा खरा आनंद लुटताना दिसतात. मराठमोळा मुंबईकर मोठ्या गुण्या गोविंदाने या चाळीत आजपर्यंत जगत आलेला आहे. जगण्यातली समृद्धी अडगळ बीडीडी चाळीतल्या कुटुंबाकडे बघितल्यावर समजून येते. मुंबई मेरी जान असली तरी बीडीडी चाळ हे तिचं काळीज आहे, एवढं मात्र खरं आहे.